मंडळी, तुम्हाला मुंबईतील भाऊचा धक्का हे ठिकाण माहीत असेलच किंवा मग किमान नाव तरी नक्कीच ऐकलं असेल. पण या भाऊच्या धक्क्यामधला भाऊ हा नेमका कोण हे तुम्हाला माहिती आहे का? तर तेच आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर ही कहाणी आहे 1950च्या दशकातली, जेव्हा कोकणातून चाकरमानी मुंबईत नोकरीसाठी येत होते. तेव्हा ते बोटींनी मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर उतरायचे. त्यावेळीच्या बोटी काही आत्तासारख्या अत्याधुनिक नव्हत्या. साध्या बोटी समुद्रात हेलकावे खायच्या आणि प्रवाशांना मुंबईच्या किनाऱ्यावर उतरण्यासाठी खूप त्रास व्हायचा. हे सगळं लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य या व्यक्तीनं पाहिलं आणि यासाठी काहीतरी उपाययोजना करायचं ठरवलं. मूळचे उरणचे रहिवासी असणाऱ्या लक्ष्मण यांचं कुटुंब 1801 मध्ये मुंबईत आलं. पुढे लक्ष्मण यांना ब्रिटिश गन कॅरियेजमध्ये नोकरी मिळाली. त्यांची कामाप्रतीची निष्ठा आणि सहकाऱ्यांबद्दलचा आदर पाहून त्यांचे कॅप्टन रसेल लक्ष्मण यांना प्रेमानं माय ब्रदर म्हणायचे आणि तिथूनच त्यांची भाऊ अशी ओळख झाली. मग याच भाऊंनी कॅप्टन रसेल यांच्या मार्गदर्शनाखाली एक उत्तम कंत्राटदार म्हणून नाव कमावलं. भाऊंच्या मनात अजूनही रुखरुख होती, ती त्या किनाऱ्यावर हेलकावणाऱ्या बोटींची आणि चाकरमान्यांना कराव्या लागणाऱ्या कसरतीची. मग काय, त्यावरती तोडगा काढण्यासाठी आणि व्यापाराला चालना मिळावी या दृष्टीनं भाऊ यांनी पुढाकार घेतला. इंग्रजांनी मालकी हक्कानं बंदर उभारण्यासाठी अर्ज मागवले, तेव्हा भाऊंनी क्षणाचाही विलंब न करता अर्ज केला आणि कंत्राट मिळवलं. समुद्रातील भरती ओहोटीचा अभ्यास करत, पर्यावरणाचा विचार करून त्यांना धक्का बांधताना पाया म्हणून मातीऐवजी कचऱ्याचा वापर करण्याची कल्पना सुचली. शहरातील कचऱ्याच्या लगद्याचा भराव टाकत 4 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर 1841 साली त्यांनी या धक्क्याचं काम पूर्ण केलं. याच धक्क्याला आज आपण भाऊचा धक्का म्हणून ओळखतो. हा केवळ एक धक्का नाही, तर मुंबईच्या जडणघडणीचा आणि एका मराठी माणसाच्या दूरदृष्टीच्या मेहनतीचा जिवंत पुरावा आहे. तर ही होती मुंबईची शान असलेल्या भाऊच्या धक्क्याची कहाणी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी लोकमत मुंबईला फॉलो करा. धन्यवाद.